हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया। व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे की आपण आपला उपवास म्हणजेच नवमीचा उपवास आपण कधी सोडायचा आहे आणि आपण दसऱ्याचा म्हणजे आपल्या नवमीचा आपल्याला घट कधी हलवायचा आहे। कोणी दसऱ्याला हलवतं तर कोणी नवमीला हलवते। तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती मी देणार आहे। स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर नवीन असाल तर काय करायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे। चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। तर चला पाहूया आजचा व्हिडिओ। तर आता अष्टमीला आपण होम करत असतो आणि कोणी नवमीला होम करत असते। तर आपण होम झाल्याच्या नंतर आपण कन्यापूजन पण करत असतो। कोणी अष्टमीला कोणी नवमीला कन्यापूजन करत असतात। तर कोणाच्या घरी असं असते की नवमीलाच घट हलवले जातात तर कोणाच्या घरी असं असते की दसऱ्याला घट हलवले जातात। कारण ज्याच्या त्याच्या आपल्या घरातल्या परंपरा जशा असतील तशा आपण चालूच ठेवणार आहोत। कारण त्या पिढीने पिढी त्या परंपरा चालूच राहणार आहेत। पण काही भागात काही तर काही भागात काही, जसं की बोललं जातं ना, जसा देश तसा वेश, त्याच प्रकारचं आहे। गाव बदलले की परंपरा बदलल्यास। तर पण मला जे माहीत आहे आणि जे आमच्याकडे पाळतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे। जर असंच तुमच्याकडे करत असतील तर जे मी सांगितले तेच तुम्ही करा। आणि यही असं नाही की मी जे सांगते तेच तुम्ही करा असंही नाही। कारण तुमच्या घरातल्या वडीलधारी माणसानं जे पहिल्यापासून पाळत आलेत परंपरा त्याच तुम्ही पाळल्या पाहिजेत, हेही माझं मत आहे। पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने थोडीफार माहिती देणारच आहे। तर चला पाहूया आपण उपवास कधी सोडायचा आहे। तर काही ठिकाणी अष्टमीला उपवास सोडला जातो। ज्या दिवशी त्यांनी होम हवन केलं जातं त्या दिवशी आपण जे हवनामध्ये आपण जे नैवेद्य टाकत असतो त्यांना असं वाटते की आपल्या देवीचा पण उपवास असतो आणि आपण हवनामध्ये नैवेद्य टाकल्याने देवीचा उपवास सोडला जातो, त्याच प्रकारे आपलाही उपवास सुटला जाईल। पण ते चुकीचं आहे। कारण देवीला आपल्या उपवास नसतो। कारण आपल्या माहूरला आणि आपल्या रेणुका मातेला जे आहेत ना, आपण जसे काय पुरणापोळीचा नैवेद्य आपल्या तुळजापूरला, आपल्या महालक्ष्मीला कोल्हापूरला रोजचा नैवेद्य चालूच असतो। पुरणपोळी जसं जमेल यथाशक्ती भाजी भाकरीचा नैवेद्य चालूच असतो, म्हणून त्यांचा उपवास नसतो। आणि काही ठिकाणी घट हे असतात ते 5 दिवसीय घट असतात। जसे की माझे घट 5 दिवसीय आहेत। म्हणजेच आम्ही दसऱ्याचे घट मांडत असतो। म्हणजेच आम्ही कालच्या रविवारी घटस्थापना केलेली आहे आणि आज आहे सोमवार, तर आमचा आजचा दिवस दुसरा दिवस आहे। तर काही ठिकाणी अशीही परंपरा असतेच। तर आपण अष्टमीला आपण उपवास न सोडता आपल्याला नवमीलाच उपवास सोडायचा असतो। जरी तुमचे घट दसऱ्याला जरी हलत असतील तरी तुम्ही तुमचा उपवास हा तुम्ही नवमीला सोडायचा आहे। कारण नवमी आपण शब्दातच नवमी आहे। आपण नवदुर्गा नवरात्री आपण नवमी असं म्हणतो ना, तर 999 पहिला उच्चार होत असतो। म्हणजेच 9 अक्षराचाच हा दिवस मानला जातो, हा काळ मानला जातो। तर आपण नवरात्रीच्या दिवशी आपला उपवास सोडून घ्यायचा आहे। जे काय तुमचे नवमीचे जे घट हलणार असतील त्या दिवशी तुम्ही सकाळी तुम्ही जो फुलोरा वगैरे बांधणार आहात तर तो फुलोरा बांधून घ्यायचा आहे। देवीला आपला फुलोरा पुंजून घ्यायचा आहे। यथाशक्ती जर तुम्ही पुरणपोळ्या करणार असाल, पुरणपोळीचा नैवेद्य जसा तुमच्याकडे कुळाचार केला जातो देवीचा तसा तुम्ही कुळाचार करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जशी परंपरा आहे तशी। पण नवमीलाच उपवास आपल्याला सोडायचा आहे। जरी तुमच्याकडं घट दसऱ्याचे जरी हलत असतील तरीही तुम्ही उपवास नवमीलाच सोडायचा आहे। आणि जर तुम्ही दसऱ्याचा उपवास पकडायचा असेल तर तुम्ही दसऱ्याचा म्हणून दसराच्या दिवशी तुम्ही पकडू शकता दशमी म्हणून। कारण की हे उपवास दशमी नसतात, दशमीचे उपवास नसतात, हे दसऱ्याचे उपवास नसतात। हे फक्त आपल्या नवरात्रीचे नवदुर्गाचे आपल्या नवदेव्यांचे 9 रूपांचे आपण नवमीचे असे उपवास आपण पकडत असतो। म्हणून हे उपवास आपण 9व्याच दिवशी नवमीलाच आपल्याला हे उपवास सोडायचे असतात। तरी मी सांगते म्हणून असं करायचं नाही। जर तुमच्या घरी पहिलेपासूनच तुम्ही दशमीच्याच दिवशी म्हणजेच दसऱ्याला जर सोडत असाल तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती तसे करू शकता। पण मला जेवढी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे, मला जे वाटते ते। कारण आपण नवदुर्गांचे आपण उपवास पकडतो 9 दिवसांचे, म्हणून आपण नवमीलाच आपण उपवास सोडून घ्यायचा आहे। तर आपल्याला घट आपण कधी हलवायचे तर घट कोणाकडे नवमीचे तर कोणाचे दसऱ्याचे असतात। जर तुमच्याकडे नवमीचे घट हलवायची परंपरा आहे तर तुम्ही नवमीच्याच दिवशी तुम्ही 12च्या नंतर कधीही तुम्ही घट हलवू शकता किंवा रात्रीची तुमची आरती झाल्याच्या नंतर तुम्ही तेव्हाही प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमचा घट हलवून घ्यायचा आहे। पण त्याच दिवशी आपल्याला विसर्जन करायचा नाही आहे। त्या दिवशी आपल्याला तसाच घट हलवून तिथंच ठेवायचा आहे। आणि जर दसऱ्याच्या दिवशी पण तुम्ही घट हलवलेला तर असतो, पण त्या दिवशी पण तुम्ही पूजा वगैरे करून घ्यायची आहे। आणि जे कोणाचेही घट दसऱ्याचे असतील त्या दिवशी दशमीला तुम्हाला घट हलवायचा असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी
सायंकाळी म्हणजेच तुमची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर फुलोरा वगैरे बांधल्याच्या नंतर तुम्ही ते घट हलवू शकता. तसे तुम्ही घट हलवून घ्यायचे आहेत. आता प्रश्न पडतो की पूजेच्या साहित्याचं आपण काय करायचं आहे. तर घट हलवलेल्याच्या नंतर त्या दिवशी आपण 9 दिवस आपण आपले देव हलवलेले नाहीत, तर तुम्ही नवमीला तुमचा घट हलवला तर तुम्ही दशमीच्या दिवशी तुमचे देव तुम्ही हलवू शकता. आणि देवाला छान अशी अंघोळ वगैरे घालून घ्यायची आहे. तुम्ही विड्याच्या पानावर तुम्ही तुमची कुलस्वामिनी तुमच्या देव तुम्ही आता ठेवलेले होता 9 दिवस, तर ते पानं काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या देवांना छान अशी स्वच्छ अंघोळ घालून आपली नित्य जशी पूजा आहे तशी तुम्ही नित्य तुमची रोजची पूजा जशी करता तशी पूजा करून आपले देव आपल्या देवघरामध्ये मांडायचे आहेत आणि त्यांना छान अशी पूजा आरती वगैरे करून त्यांची स्थापना आपल्या देवघरात पुन्हा करायची आहे. पण काही देव्या असतात, आपली दुर्गा देवी, आपली भवानी माता, आपली कुलस्वामिनी असते, त्या देवीला आपल्याला स्त्री सुक्तम पठन करत करत त्यांचा छान अभिषेक करून त्यांना पुन्हा स्नान घालून आपण ते त्यांच्या जाग्यावर आपल्याला ठेवायचं आहे. तर हे झालं आपल्या देवांची माहिती. तर आता आपल्या घटांबद्दल बोलूया. तर आपल्या घटातलं काही ठिकाणी अशी परंपरा असते की घटातले जे काय धान्य उगवलं आहे ते आपल्या देवघरामध्ये फिरवून ठेवलं जातं. पण काही ठिकाणी अशी परंपरा आहे की ते धान्य तसे आपल्या शेतामध्ये आपण नेऊन लावत असतो. कारण त्या जसं ही धान्य आपलं उगवलं आहे तसं आपली बी शेतातली प्रगती होईल, आपल्या बी शेतातलं धान्य छान असं उगवावं आणि आपल्या लक्ष्मी प्राप्ती आपल्या शेतामध्ये व्हावी म्हणून ते घट आपण शेतामध्ये नेऊन ठेवतो. तर कोणी नदीमध्ये ते घट आहेत ते विसर्जन करतात. तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी न करता आपल्याला दसरा झाल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे. आणि जे घटावर आपला कलश मांडला जातो तो तांब्यातलं पाणी आपण आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी फक्त बाथरूम सोडून सर्व ठिकाणी आपल्याला देवीचा आपला नवारो म्हणत ते मंत्र म्हणत आपल्याला आपल्या घरानं तो पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आणि जे आपण मधली खारी, खोबर, हळकुंड, सुपारी, आपण 1 रुपयाचा नाणा असं टाकलेलं आहोत ते सगळं सामान काढून घेऊन उन्हामध्ये आपण वाळवून घ्यायचं आहे. आणि आपल्या पुन्हा आपण जे काही कोणती पूजा मांडणी करणार आहात त्या मध्ये तुम्ही ते सामान यूज करू शकता. आणि हो, तोवरी असतो नारळ. तर नारळाचं काय करायचं, तर नारळ तुम्ही हा तुमच्या घरामध्ये कोणी वर्षभर तसाच देवघरामध्ये पुंजला जातो काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद करू शकता. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तो प्रसाद करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून आपल्या घरामध्ये तुम्ही खाऊ शकता. आता हे आपल्या घटाचं झालं. आता बोलूया आपल्या अखंड ज्योतीबद्दल. तर अखंड ज्योत आपल्याला ती आपोआप शांत झाली पाहिजे. आपण स्वतःहून तिला शांत करायचं नाही. ती त्यात कितीही तेल असो, जास्त असो किंवा कमी असो, जशी असं तशी तो दिवा तसाच आपल्याला ठेवायचा आहे. आणि तो दिवा जेव्हाही शांत होईल तेव्हा त्याच्यातली आपल्याला वात काढून घ्यायची आहे. आणि जे दिव्यातलं तेल आहे ते तुम्ही तुमच्या रोजच्या देवाऱ्यातल्या आपल्या तेलामध्ये म्हणजे त्या दिव्यामध्ये आपण टाकून घेऊ शकता किंवा तोच दिवा तुम्ही देवघरात दुसरी वात लावू शकता. पण ती मधली जी वात आहे आपली 9 दिवसाची वात आहे, त्याच्यामध्ये आपल्या देवीच्या सात्विक लहरी असतात. कारण देवी त्या दिव्याच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये दुर्गा माता वास केलेली असते म्हणून तिचा आशीर्वाद खूप प्रमाणात असतो. म्हणून ती वात घ्यायची आहे आणि दुसरा थोडासा कापूस घेऊन त्या कापसासोबत आपल्याला ती वात आपल्या घरामध्ये जाळायची आहे. जर शक्य असेल तर त्या वातीसोबत तुम्ही थोडी लवंग जाळू शकता. जर नसेल तर तशीच वात आपल्या घरामध्ये जाळून आपल्या घरानं सर्व तो धूप आपल्याला घरानं फिरून आपल्या मुख्य दरवाजावरती कापसानं ठेवलेली वात तशीच ठेवायची आहे. आणि त्या दिवेचा जे सगळी वात जळल्यावर तिची जे राख असेल ती तुम्ही एखाद्या झाडाच्या बाजूला वगैरे तशी ते वात आपण टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्याचं आपल्याला असं करायचं आहे. आणि जे काही ओटीचं सामान वगैरे असेल तर त्याचं आपण ओटीच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे. आणि फळं वगैरे आहेत ते आपण यूज करायचं आहे. जे आपल्या दिव्याखाली जे आपण अष्टकमल काढलेला आहे तो तांदूळ आपण पक्ष्यांना घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा नैवेद्य गोड पदार्थ बनवून खाऊ शकता. अशा प्रकारे आपल्या घटाला तुम्ही असं हलवू शकता. आणि एक मी विसरले सांगायचं, घट हलवताना तुम्हाला उत्तर दिशेनेच हलवायचा आहे. उत्तर दिशेने तुम्ही तो घट तुमचा हलवून घ्यायचा आहे. कारण उत्तर दिशेने आपण जेव्हाही घट आपला हलवतो त्याच प्रकारे आपल्या संकट बी आपले उतरत जात असतात. आपल्या घरातली जे काही निगेटिव्हिटी आहे घरातली ती पूर्ण देवी तिच्या सोबत नेत असते आणि फक्त आपल्या घरामध्ये सुखाचा वास होत असतो. उत्तर म्हणजे आपल्या घरामध्ये छान असा परिवर्तन होत असतं आपल्या घरातलं.
आणि जे काय आपले निगेटिव्हिटी भाव, काही वाईट संकट वगैरे असतील ते हळूहळू उतरत असतात. तर थोडीफार तुम्हाला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटस्थापना कशी करायची हा तर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकले, तर चला म्हणलं आपण घट उठवण्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली. अजून काही मी याच्यामध्ये विसरले असेल तर नक्कीच मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला समजलेलंच असेल की उपवास कधी सोडायचा, तर उपवास आपल्याला नवमीलाच संध्याकाळीच उपवास आपल्याला सोडायचा आहे. जे काही तुमचा कुलाचार असेल, जसं जमल तसे यथाशक्ती नैवेद्य दाखवून तुम्ही तुमचा उपवास सोडून घ्यायचा आहे. आणि ज्यांचे घट दसऱ्याला हलतील त्याने तुम्ही दसऱ्याला हलवून घ्यायचे, आणि ज्यांचे घट नवमीला हलतील तुम्ही नवमीला हलवून घ्यायचं. आणि फुलवरा आपल्याला जे काही तुमच्या परंपरेनुसार, तुमच्या घरातली जे काही परंपरा रूढी आहेत त्या परंपरेनुसार तुम्ही करायचं आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओचा इथं शेवट घेऊया. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी ज्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा म्हणून बोलते त्याच व्हिडिओला सबस्क्राईब वाढत आहेत. ज्या व्हिडिओमध्ये मी बोलत नाही त्या व्हिडिओला वाढत नाहीत, कारण तुम्ही विसरून जाता. म्हणून बार मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बाय बाय. इथंच मी व्हिडिओचा शेवट घेऊन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय बाय.